नमस्कार, मी पल्लवी कुलकर्णी, प्रिन्सिपल ऑफ माय छोटा स्कूल. बऱ्याचदा असं होतं की मुलं खोटं बोलतात. मग मुलं खोटं का बोलतात किंवा खोटं बोलले तर मला खोटं बोलला ही गोष्ट आपल्याला सहन होत नाही. मग ती टीचर असू द्या किंवा मदर पॅरेंट्स असू द्या, आपल्याला ते सहनच होत नाही की का खोटं बोलला असेल. आपण त्याच्या खोलात जात नाहीत की तो आपल्याला खोटं का बोलला, असं का त्याला वाटलं की आपल्याला खोटं बोलावं. तर मला असं स्पेशली असं वाटतं की एखादी गोष्ट घडली मुलांकडनं किंवा विद्यार्थ्याकडनं, तर आधी ती एक्सेप्ट करा की हो असं घडू शकतं आणि असं तो करू शकतो. आणि त्यानंतर विचारा की बाळा तू असं का केलास. आणि तुम्ही जेव्हा त्याला विश्वासात घेऊन सांगताल, विचारताल, तेव्हा तो तुम्हाला खरं खरं सांगेल. आणि मग खरं सांगितल्यानंतर मग तुम्ही त्याला समजून सांगा की नाही असं करणं योग्य नाही आहे. आणि हे एक वेळेस नाही, साधारणतः 2-4 वेळेस असं तुम्ही समजून सांगा. म्हणजे त्याला एकदा लक्षात आलं की आपण काही केलं तर आपण मम्मीला सांगू शकतो. तेवढी पारदर्शकता ठेवा तुमच्यात आणि मुलांमध्ये. मग तो तुम्हाला सगळं सांगेल आणि मग अशी वेळच येणार नाही की मुलं तुम्हाला खोटं बोलतील. कारण बऱ्याचदा काय असतं, आपण सुरुवातीला खोटं बोललं की आपल्याला एक्सेप्ट होत नाही ना, आपण त्याला मारायला लागतो. मारल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की मम्मीला सांगितलं की मम्मी मारते. मग नाही, मम्मीला खरं सांगायचंच नाही, आपण मम्मीला खोटंच सांगायचं. मग हे असं होता कामा नये. आपल्याला जर मुलांना विश्वासात घ्यायचं असेल तर त्यांनी आधी कुठलीही चूक केली तर ती आधी एक्सेप्ट करा, त्याला समजून सांगा आणि त्याला पटवून द्या की हे चुकीचं आहे. आणि असं 2, 4, 5, 6 वेळेस तुम्ही केल्यानंतर मुलांना लक्षात येईल आणि मग मुलं पुढे चालून तुम्हाला खोटं बोलणार नाहीत. थँक्यू.